आणि आता पाहूयात महाफास्ट 50 बातम्या। मुंबईत आज दोन मोठ्या महासभा, नरेंद्र मोदींची शिवाजी पार्कात सभा तर इंडिया आघाडीची मुंबईच्या बीकेसी मध्ये सभा। मुंबईतील शिवाजी पार्क मैदानात आज मोदींची जाहीर सभा, महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी राज ठाकरे आणि मोदी एकाच मंचावर येणार। इंडिया आघाडीची मुंबईच्या बीकेसी मध्ये आज सभा, शरद पवार, उद्धव ठाकरे, मल्लिकार्जुन खरगे, अरविंद केजरीवाल उपस्थित राहणार। आदित्य ठाकरेंकडून सभास्थळाची पाहणी। मुंबईतील सभेपूर्वी मोदी बाळासाहेब ठाकरे स्मृती स्थळ, दादरच्या चैत्यभूमी आणि स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारकाला भेट देणार। बाळासाहेबांच्या खोलीतही शहांचा जुमला, सर्वाधिक आमदार त्याचा मुख्यमंत्री, हा शहांच्या फॉर्म्युला नाकारूनच 2.5 वर्ष मुख्यमंत्री असं ठरलं होतं। TV9च्या मुलाखतीतून ठाकरेंचा हल्लाबोल। मोदींनी माझ्या आजारपणात किती कॉल केले माहित नाही, पण प्रेम होतं तर काळी कारस्थानं करून सरकार का पाडलं, उद्धव ठाकरेंचा मोदींवर हल्लाबोल। व्होट जिहादच्या फडणवीसांच्या टीकेला उद्धव ठाकरेंकडून प्रत्युत्तर, माझ्या कामामुळे मुस्लिम माझ्यासोबत, थापा जिहाद आणि जुमला जिहाद करत नाही, ठाकरेंचा निशाणा। TV9च्या मुलाखतीत मोदींच्या वक्तव्याची क्लिप पाहिली, ते मला नकली सेना म्हणतील तर मी त्यांना बेअकली म्हणणारच। बाळासाहेबांची शिवसेनेची जबाबदारी माझ्यावर दिली, मोदींच्या परवानगीची गरज नाही, उद्धव ठाकरेंचा टोला। विधानसभा निवडणुकीतही बारामतीत पवार विरुद्ध पवार लढाई रंगणार, बारामती विधानसभेत अजित पवार विरुद्ध युगेंद्र पवार लढाईची चर्चा, बारामतीत युगेंद्र पवारांकडून विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू। गिरीश महाजन लुटारू गँगचा म्होरक्या, जळगाव जिल्हा बँकेच्या कारभारावरून उन्मेष पाटलांचा महाजनांवर हल्लाबोल। घाटकोपरमधील होर्डिंग दुर्घटना प्रकरणी भावेश भिंडेला अटक, मुंबई गुन्हे शाखेकडून भावेश भिंडेला उदयपूरमधून अटक। शिरूरमध्ये ईव्हीएम ठेवलेल्या स्ट्रॉंग रूम मधील सीसीटीव्हीचा डिस्प्ले 24 तास बंद, शिरूर मतदारसंघाच्या स्ट्रॉंग रूम मधील धक्कादायक प्रकार, बारामतीनंतर शिरूरच्या स्ट्रॉंग रूम मधील प्रकार समोर। मतदान केंद्रात मोबाईल घेऊन जाण्यास बंदी, सुरक्षेसाठी पोलिसांचे आदेश, लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबईत चोख बंदोबस्त। ठाण्यातील महायुतीचे उमेदवार नरेश म्हस्केंसाठी वाशी ते एरोली प्रचार रॅलीचं आयोजन, मुख्यमंत्री शिंदे रॅलीत सहभागी होणार। कल्याण पश्चिमेतील फडके मैदानावर आज प्रकाश आंबेडकर आणि बच्चू कडू यांची जाहीर सभा, अपक्ष उमेदवार निलेश सांबरे यांच्या प्रचारासाठी संध्याकाळी सभेचं आयोजन। महाविकास आघाडीचे उमेदवार राजाभाऊ वाजे यांच्या प्रचारासाठी आदित्य ठाकरेंची नाशिकमध्ये आज जाहीर सभा, पवननगर स्टेडियममध्ये संध्याकाळी 7 वाजता सभेचं आयोजन। महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसे यांच्या प्रचारासाठी नितीन गडकरींची आज नाशिकमध्ये जाहीर सभा, गंगाघाट परिसरात सायंकाळी 5 वाजता सभेचं आयोजन, चंद्रशेखर बावनकुळेही उपस्थित राहणार। केंद्र सरकारकडून साखरेवर संपूर्ण निर्यात बंदी, मात्र इथेनॉल निर्मितीवरही केंद्राकडून काही बंधनं, साखरेची निर्यात न केल्यास 90 लाख टन साखर अतिरिक्त ठरणार। एमपीएससीच्या बहुप्रतीक्षित ग्रुप सी क्लार्क परीक्षेचा निकाल जाहीर, 7,000हून अधिक जागांसाठी भरती प्रक्रिया, ओपन जनरलचा 242 कट ऑफ। पुण्याच्या भोर तालुक्यातील नीरा देवघर धरणाच्या पाणीसाठ्यात घट, धरणात 8% पाणीसाठा शिल्लक, पाऊस वेळेत दाखल न झाल्यानं पाणी टंचाईचं संकट उद्भवण्याची शक्यता। पुणे शहरात एका दिवसात 9 अनधिकृत होर्डिंग जमीनदोस्त, पालिका प्रशासनाकडून धोकादायक आणि अनधिकृत होर्डिंगवर कारवाईची मोहीम हाती। पुण्याच्या भोर तालुक्यात वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसात होर्डिंग कोसळलं, होर्डिंग आकारमानानं लहान असल्यानं दुर्घटना टळली। ज्ञानेश्वर महाराज आणि तुकाराम महाराज पालखी सोहळ्यासाठी शौचालयांची व्यवस्था, यंदा 140 रुग्णवाहिका आणि 336 आरोग्य अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आल्याची जिल्हाधिकारी डॉक्टर सुहास दिवसेंची माहिती। पाणी टंचाईची स्थिती लक्षात घेता आषाढी वारीसोबत 200 टँकरची व्यवस्था, जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश। पुण्यातील रिंग रोडच्या कामाला गती मिळणार, हवेली खेडच्या 15 गावांचे भूसंपादन निवाडे जाहीर। 22 लाख पुणेकर 1496 तास अंधारात, जानेवारी महिन्यात पुणे विभागात वीज खंडित होण्याच्या 687 घटना घडल्या। पिंपरी चिंचवडमधून गहाळ झालेले 10 लाखांचे 70 मोबाईल मूळ मालकांना सुपूर्द, दरोडा विरोधी पथकाकडून मोबाईल हस्तगत। सीएसएमटीच्या फलाट विस्तारासाठी 15 दिवसांचा ब्लॉक, फलाट क्रमांक 10 आणि 11च्या विस्तारीकरणाचं काम अंतिम टप्प्यात, आज रात्रीपासून 1 जूनपर्यंत दररोज रात्री 11 ते पहाटे 5 पर्यंत 6 तासांचा ब्लॉक असणार। मुंबईत कोणत्याही नवीन जाहिराती फलकांना तुर्तास परवानगी नाही, महानगरपालिका आयुक्तांचे स्पष्ट आदेश। नागरी सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देण्यासाठी जाहिरात फलक धोरणात नवीन तरतुदी करणार। मुंबईतील ब्रिटिशकालीन 3 पूल सुस्थितीत, ऑलिव्हंट पूल, आर्थर पूल आणि एस पुलाच्या पुनर्बांधणीची सध्या गरज नाही, रेल्वे प्रशासनाची महापालिकेला माहिती।
उच्च न्यायालयाचा महानगरपालिकेला दणका. कार्यक्रम रद्द झाल्यानंतरही परवानगीसाठी जमा केलेली रक्कम परत न करणं भोवलं. रक्कम याचिकाकर्त्याला परत करण्याचे आदेश. पालिकेच्या अग्निशमन दलात चिंचोळे रस्ते आणि गल्ली बोळात जाऊन आग विझवू शकणारी अत्याधुनिक जर्मन बनावटीची शिडी दाखल. 30 मीटर उंच शिडी असलेली गाडी अग्निशमन दलात दाखल. 2 महिने मासेमारी बंद. मत्स्य व्यवसाय विभागाचे मच्छीमारांना आदेश. 31 जुलैपर्यंत मासेमारी बंद ठेवण्याचे मत्स्य व्यवसाय विभागाचे आदेश. पालघर जिल्ह्यात आतापर्यंत 50% पावत्यांचे वितरण. मतदान पावत्या वितरणाला उन्हाचा तडाखा. जिल्हाधिकारी गोविंद बोडखेंची माहिती. उष्णतेसोबत मुंबईत आर्द्रता वाढण्याची शक्यता. दमट वातावरणात वाढ होणार तर संध्याकाळपर्यंत मेघगर्जनेसह वेगाने वारे वाहण्याची शक्यता. अवकाळी पावसामुळे गोंदिया जिल्ह्याच्या तापमानात घट. जिल्ह्यातील तापमान 39 अंशावर. उष्णतेपासून नागरिकांना काहीसा दिलासा.